नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या सविताज कॉर्नर या चॅनलवरती. श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपण गजानन विजय ग्रंथातील 5वा अध्याय गोष्टी रूपामध्ये समजून घेणार आहोत. या अगोदरच्या 4 अध्यायातील सर्व गोष्टी रूप व्हिडिओज मी आपल्या सविताज कॉर्नर या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते देखील तुम्ही जरूर पाहावेत. या अध्यायातून महाराजांचे सर्वज्ञत्व, भक्तांवरील कृपा आणि श्रद्धेचे महत्त्व नक्कीच स्पष्ट होते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गणगणगणात बोलते असा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील मला कमेंट करून जरूर कळवा. आजच्या अध्यायामध्ये असे सांगितले गेले आहे, श्री गजानन महाराज एका ठिकाणी म्हणजे शेगावमध्ये देखील एकाच ठिकाणी कधीही थांबले नाहीत. ते भक्तांवरील श्रद्धेपोटी किंवा भक्तांच्या विश्वासापोटी भक्तांवरती कृपा करण्यासाठी एका जागावरून दुसऱ्या जागेवरती सतत फिरत राहिले. कधी शेगावमध्ये तर कधी दुसऱ्या जागी जायला त्यांना वेळ लागत नसे. अगदी वायूच्या वेगाने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचत असत. परंतु मनुष्य जन्म घेतल्यामुळे काही वेळा ते भरभर रस्त्याने देखील चालत जात असत आणि एका ठिकाणी न थांबल्यामुळे अनेक भक्तांना चिंता लागलेली असायची की ते महाराज आता कुठे आपले शेगाव सोडून जाणार तर नाहीत ना. त्याचप्रमाणे एकदा महाराज शेगाव सोडून पिंपळगावला निघाले होते. पिंपळगावच्या येथे पोचल्यानंतर पिंपळगावाच्या शेजारी असलेल्या एका अरण्यात एक महादेवाचे मंदिर होते. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये महाराज जाऊन बसले. तिथे काही गुराखी आले. ते गुराखी आपल्या गायींना, जनावरांना घेऊन चारण्यासाठी दररोजच त्या अरण्यात येत असत. त्यांनी महादेवाचे म्हणजेच मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे म्हणून ते त्या मंदिरात आली. ती काही मुले होती. त्यांनी तिथे महाराजांना पाहिले. महाराजांना पाहिल्याबरोबर त्यांना लक्षात आले की हा कोणीतरी साधू पुरुष आहे. परंतु महाराज डोळे मिटून शांत बसलेले होते. ध्यान अवस्थेत असल्यामुळे मुलांनी त्यांच्या पायावरती आणून रानातील काही फुले वाहिली. काही वेळ गेला तरी महाराज डोळे उघडत नाहीत, आपल्याकडे पाहत नाहीत. हे पाहून मुलांनी त्यांना भूक लागली असेल असे समजून आपल्याकडील थोडी भाकरी महाराजांच्या जवळ आणून ठेवली. तरी देखील महाराजांनी डोळे उघडले नाहीत. खूप वेळ झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी घरी जायच्या वेळी मुलांच्या लक्षात आले की घरी आपले आई वडील तसेच या गायींची वासरं वाट पाहत असतील. आपण घरी जाऊन घरातील मोठ्या माणसांना इथं कोणीतरी साधू पुरुष आल्याचे सांगूया. त्याप्रमाणे ती मुले घरी जाऊन त्यांनी आपल्या आईवडिलांना तसेच घरातील गावकऱ्यांना गावातील सांगितले की इथे कोणीतरी एक साधू पुरुष आलेला आहे. ती लोक सगळी मिळून काही गावकरी त्या शंकराच्या मंदिराच्या जवळ आली. शंकराच्या मंदिरात काही जण जाऊन पाहतात तर खरंच एक साधू पुरुष मंदिरात शंकरासमोर ध्यानावस्थेमध्ये बसलेला त्यांना दिसला. त्यांना देखील आश्चर्य वाटले की या मळ्यामध्ये कसं काय कोणी येऊन बसू शकतं. परंतु काही गावकरी म्हणाले की प्रत्यक्ष शिवशंकर भगवानच आपल्याला दर्शन देण्यासाठी पिंडीबाहेर आले असावेत. लोक म्हणाले हा कोणी साधासुद्धा माणूस नाही, याचा आपण आपल्या गावामध्ये आपण जे करत त्याची मिरवणूक नेऊया आणि आपल्या गावामध्ये मठामध्ये त्यांना जागा करून देऊया. त्याप्रमाणे लोकांनी पालखी आणवली आणि पिंपळगावामध्ये महाराजांना नेले. पिंपळगावामध्ये गेल्यानंतर महाराज तरी देखील ध्यानावस्थेतच होते. त्यांनी डोळे देखील उघडलेले नव्हते की जागचे हलले नव्हते. त्यामुळे लोकांनी असे ठरवले, जोपर्यंत महाराज आपली ध्यानधारणा संपवत नाही, डोळे उघडत नाहीत, तोपर्यंत
त्यांच्यासमोर असेच उपवास करून बसायचे. असे मनात आणताच महाराज ध्यानातून बाहेर पडून त्यांनी डोळे उघडले आणि लोकांकडे पाहिले. तेव्हा लोकांनी त्यांचा जय जयकार केला आणि आता तुम्ही यापुढे याच गावात राहा अशी विनंती केली. महाराज थोडे दिवस पिंपळगावामध्ये राहिले. इकडे बंकटलालाला तसेच शेगावमध्ये असणाऱ्या त्यांच्या भक्तांना काळजी वाटू लागली की किती दिवस 4-5 दिवस होऊन गेले तरी महाराज अजून परतले नाहीत. म्हणून त्यांना काळजी वाटू लागली महाराज कुठे गेले असावेत. शेगावला पिंपळगावहून काही लोक बाजारासाठी आले असताना त्यांनी बाजारामध्ये काही लोकांची चर्चा केली की आमच्या गावी देखील एक साधू पुरुष आले आहेत आणि ते खरंच दिव्य आहेत. त्यांना आता आम्ही कुठेही जाऊन देणार नाही. हे बंकटलालाच्या कानावर वृत्त गेले असता बंकटलाल लगेचच आपली गाडी काढून पिंपळगावला गेला. त्याच्या लक्षात आले की हे गजानन महाराजच असावेत आणि त्याने गजानन महाराजांना विनंती केली की आता तुम्ही शेगावला यावं. महाराज देखील त्याच्याबरोबर गाडीत बसून शेगावला गेले. पिंपळगावच्या लोकांना बंकटलालने सांगितले की जेव्हा तुमची मर्जी असेल तेव्हा तुम्ही शेगावमध्ये येऊन महाराजांचं दर्शन घ्या, परंतु ही मूर्ती शेगावमध्येच असू द्या. बंकटलालच्या पुढे कुठलेही गावकरी बोलण्याची हिंमत नव्हती. जणू काही तो सावकारच होता त्या गावचा. त्याप्रमाणे बंकटलाल महाराजांना घेऊन आले परत शेगावमध्ये. शेगावमध्ये काही दिवस राहून एक दिवस भर दुपारच्या वेळी महाराज अकोटला जाण्यासाठी निघाले. रस्त्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूपच ऊन आणि तहानेने महाराज व्याकुळ झाले. तहान लागलेली असताना पाणी कुठे मिळते का याची शोधाशोध करू लागले. तेव्हा त्यांना एका शेताच्या कडेला एक घागर भरलेली दिसली. ती पाण्याने भरलेली घागर पाहून महाराजांनी तिकडे धाव घेतली. तो मळा भास्कर पाटलाचा होता. भास्कर पाटलाने आपल्या घरातून डोक्यावरून पाणी पिण्यासाठी ती घागर आणलेली असते आणि महाराज त्या घागरीजवळ येऊन भास्कराला आवाज देऊन म्हणतात की मला पाणी प्यायला दे. तेव्हा महाराजांना तो मोठ्यांना बोलू लागतो. म्हणतो की तुझ्यासारख्या नंगादूताला मी पाणी दिले तर त्याचे काही पुण्य मला मिळणार नाही. मी ही घागर माझ्या घरातून डोक्यावरून सकाळी आणलेली आहे. इथे कितीतरी कोस दूरपर्यंत पाणी तुला प्यायला बघायला सुद्धा मिळणार नाही. अशा उन्हाळ्याच्या दिवसात मी ही घागर पाणी डोक्यावरून आणलेले असताना तुला का देऊ. असे म्हटल्यानंतर महाराज त्याला म्हणतात, विनंती करतात पाणी देण्यासाठी, परंतु भास्कर त्यांना काही अदाजता बोलू लागतो. महाराज म्हणतात ठीक आहे, म्हणून तिथं एक विहीर असते, त्या विहिरीजवळ जातात. विहिरीत पाणी आहे का ते डोकावून बघत असताना भास्कर म्हणतो ती कोरडी ठणठणीत विहीर गेल्या 12 वर्षात कधीही तिला पाणी नाही लागलेले. हे ऐकून महाराज हताश होतात आणि तिथे असलेल्या विहिरीजवळच्या एका झाडाखाली जाऊन बसतात आणि डोळे मिटून ध्यान करतात आणि ईश्वराला धावा करतात की या विहिरीला पाणी आण. थोडा वेळ झाल्यानंतर खरोखरच त्या विहिरीला पाझर फुटतात आणि असंख्य पाझर फुटून पाण्याच्या उकळ्या बाहेर येतात. पाण्याने विहीर गच्च भरते. महाराज जवळ जाऊन त्या विहिरीचे पाणी पिऊ लागतात. महाराज वाकून पाणी पिताना पाहून भास्कराला आश्चर्य वाटते. तो देखील जवळ येऊन पाहतो तर विहीर पाण्याने गच्च भरलेली दिसते. त्याला आश्चर्य वाटते आणि लक्षात येते हा कोणी साधासुधा पुरुष नाही तर प्रत्यक्ष देवच आहे. याला आपण उगीचच काहीतरी बोललो, वाईट साईट बोललो, रागवलो. त्याची क्षमा मागण्यासाठी तो महाराजांजवळ जातो आणि पाय पकडून नमस्कार करतो आणि म्हणतो की माझं चुकलं. महाराज म्हणतात ठीक आहे, आता तू छान मळा फुलव आणि या विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून तुझ्या मळ्यामध्ये चांगलं पीक येईल. तर भास्कर म्हणतो असं काहीही मला सांगू नका, मी आता भक्तीचा मळा फुलवणार आहे आणि कायम तुमची भक्ती सेवा करण्यासाठी तुमच्याबरोबरच राहणार आहे. असे म्हणून भास्कर त्या दिवसापासून महाराजांचा निष्ठावंत भक्त होतो आणि शेवटपर्यंत महाराजांबरोबरच राहतो.
त्याचा अंतकाळ देखील महाराजांबरोबरच होतो. अशा प्रकारे भास्कर पाटील महाराजांचा भक्त होतो. अशा या 2 गोष्टी या अध्यायामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर कळवा. आता गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही माझ्या सविताज कॉर्नरचे गजानन महाराजांचे वेगवेगळे अध्याय तसेच गोष्टी रूपातील व्हिडिओज तुम्ही नक्की पाहावेत. या अध्यायातून आपल्याला असा उपदेश मिळतो की सद्गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवावी. संकटाच्या काळात धैर्य संयम कधीच सोडू नये. ईश्वर भक्ती सेवा सत्कर्म यामुळे जीवन आनंदी होते. जर हा गोष्टी रूपातील अध्याय तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराबरोबर कुटुंबियांबरोबर पोहोचवा. पुढील भागात गजानन विजय ग्रंथ अध्याय 6 गोष्टी रूपात जाणून घेऊ. तोपर्यंत सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, गणगण गणात पोते. श्री गजानन महाराज की जय.